E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान, लोकांना लुटलं जातं। E20च्या मुद्द्यावर आता काँग्रेस लढणार, व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींची माहिती। राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज, प्रशांत किशोर यांचा सुनेत्रा पवारांना सल्ला, तर किशोर यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे हेच माहीत नाही, सुनील तटकरे यांचं विधान। कुंभमेळ्यापासून सर्व कामांमध्ये कंत्राटदार गुजरातचेच, राज ठाकरेंचा आरोप। महाराष्ट्रामध्ये कंत्राटदार नाहीत का केला सवाल, मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सर्व आरोप फेटाळले। आतापर्यंत जेवढे पेपर फुटले ते कोचिंग क्लासच्या माध्यमातून फुटले। कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हे कोचिंग क्लासवाले सांगतात। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याकडे लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा टोला। नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना दंड ठोठवा, त्यांचं पुढचं काम थांबवा, मुख्यमंत्र्यांचं अल्टिमेटम, पुढील 1 महिन्यात सुधारणा दिसली पाहिजे, दिली तंबी। शेतकरी कर्जमाफीचा 5,000 कोटींचा पहिला हप्ता वितरित, 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा, रोज जसजसे अकाउंट येतील तसे पैसे दिले जाणार, फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा। शिवसेनेच्या बंडखोर खासदारांना घेऊन शिंदे मोदींच्या भेटीत राज्यातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती। आरोप करताना अक्कल लागत नाही, प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा, तर दरेकरांना सत्तेत राहून सिस्टीम कळेना, जरांगेंचा पलटवार, मंत्री बावनकुळेंवरील आरोपावरून जुंपली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून प्रसाद लाड यांना मारहाणीची भाषा, तर अशा लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही, लाड यांचं प्रत्युत्तर। सून गिरिजा राऊतच्या जादू टोण्याच्या आरोपांप्रकरणी विनायक राऊतांना ठाणे कोर्टाचा दिलासा, विनायक राऊतांसह 7 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर, गिरिजा राऊतांचे वकील हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांकडून राजीनाम्याचे संकेत, व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुखांच्या कारभारामुळे समाजाचं नुकसान होत असल्याचा आरोप।